शैलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे सामन्याला सुरुवात होईल। लेट्स प्ले। शैलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते इथे अरुण शेठ पाटील यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। तर सामन्याला इथे सुरुवात होते। निलेश स्पोर्ट्स जावळे आणि त्यांच्या विरुद्ध तिरंगा शिवकर। या ऐकूया पुढचा आवाज विष्णू गडकरी। हॅलो, थँक्यू। गोलंदाज आपण पाहतोय इथे मात्र इनसाइड आउट फटका आपल्याला पाहायला मिळतोय। डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातो लॉंग स्टॉप कडे। चेंडू मात्र थांबणार नाही, गोलीच्या वेगाने जातोय सीमारेषेच्या बाहेर। खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला। फलंदाज आपण पाहिलाय फैयाज याला। तर थँक्यू। तर राम मस्कर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपलं स्वागत असेल। तर जयराम गमते साहेब आपलं या ठिकाणी वाट पाहत आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क करायचा आहे। तर जाऊया आपण एकदा मैदानामध्ये। गोलंदाज सर्वेश, लो फुलटा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। या चेंडूवर मात्र मोठा फटका येणं अपेक्षित होतं। पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू मात्र या ठिकाणी अवांतर घोषित केला गेलाय। उजवी एसटी सोडून जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला। दोन संघ तुम्हाला पाहायला मिळतात, एका बाजूला तिरंगा शिवकर संघ आणि दुसऱ्या बाजूला निलेश इलेव्हन जावळे संघ। गोलंदाजी मार्कवर सर्वेश। इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रशेख तैनात आहे। आता इथे पाहायला गेलं तर या चेंडूवर आलेली एक धाव आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल। एकूण धावसंख्या तुम्हाला पाहतो आपण धावफलकावर 6 धावा धावफलकावर। तर नाणेफेक आपण पाहिले होते। नाणेफेकीचा कॉल मात्र जावले संघाने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता। कितपर्यंत पाहायला गेला तर पहिला सामना सुद्धा आपण फलंदाजी करताना पाली संघाला पाहिला होता। तो सामना मात्र पाली संघानं गोलंदाजीच्या जोरावर मात्र जिंकताना आपण पाहिला होता। त्या सामन्यामध्ये बारक्या शेलकेची झुंजार खेळी तुम्ही पाहिली होती। इथे मात्र दोन सलामीवीर मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। तिरंगा शिवकर संघाचे एका बाजूला संदीप पाटील तर दुसऱ्या बाजूला फैयाज शेख। इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला। ऑफ ड्राईव्हचा फटका सुद्धा पाहायला मिळाला। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता। खराब थ्रो त्या ठिकाणी तुम्ही पाहताय आणि या चेंडूवर मात्र मिळतायत 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकूण जर पाहायला गेला तर आमचे गुणलेखक मित्र रोहन पाटील आम्हाला सांगतात की 8 धावा धावफलकावर। इथे पाहायला गेला क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहताय, क्रिकेटचा कुंभमेळा तुम्हाला पाहायला मिळतं। स्वर्गीय जितूबाई पाटील स्मृती ट्रॉफी 2021। गोलंदाज तयार सर्वेश। संदीप पाटीलला तुम्ही पाहायला गेलं तर एक आक्रमक फलंदाज, विध्वंसक फलंदाज याची ओळख आपण तिरंगा शिवकर संघाकडून पाहिली होती। पहिल्या दिवशी ज्यावेळी खेळायला आला होता हा शिवकर संघ, त्या सामन्यामध्ये जबरदस्त वादळी खेळी या संदीप पाटीलनं केली होती। तो संदीप पाटील मात्र स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय। संदीप पाटील कडून खूप अपेक्षा मात्र संघाला आपण पाहताय, कारण संदीप पाटील असा खेळाडू एखादी सामना फिरवण्याची क्षमता ठेवणारा हा खेळाडू आपण पाहतोय। गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल नेक्स्ट डिलिव्हरीसाठी। सर्वेस समोर फलंदाज आपण पाहतोय, एक आक्रमक विध्वंसक फलंदाज तिरंगा शिवकर संघाचा संदीप पाटील। इथे पाहायला गेलं 5वा चेंडू फेकला होता। पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तिरंगा शिवकर संघाची 10 धावा बिनगडी बाद। तर आपण या ठिकाणी पाहतोय पहिलं षटक समाप्त झालं, तर पहिल्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करायची याचं जिथं जागतं
प्रात्यक्षिक मात्र दिलं होतं सर्वेश या गोलंदाजानं, ज्याच्यावर पूर्णपणे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाची मात्र जबाबदारी टाकली होती. त्यांनी धावा मात्र खर्च केले. एक चौकाराचा अपवाद जर वगळला तर तिथून मात्र कमबॅक करण्याचं काम केलं होतं या गोलंदाजानं आणि तिरंगा शिवकर सारख्या संघाला मात्र रोखून धरलंय 10 या धावसंख्येवर. विचार केला जेवढे मोठे तुमचे स्वप्न असतील तेवढे मात्र तुम्हाला अडथळे निर्माण होणार. स्वप्नांना मात्र या ठिकाणी कुठला संघ असा असेल जो सुपर 4 मध्ये क्वालिफाय होण्याचं स्वप्न या ठिकाणी साकार करेल. तर पाहायला गेलं तर 2 संघ मात्र आपण पाहिलं, त्रिस्टार वाजा संघ आणि बापदेव इलेव्हन पाली संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होताना तुम्हाला पाहायला मिळाले होते. इथे मात्र 2 संघ एकमेकासमोर. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय, ऑफ साईडला मात्र त्या ठिकाणी कट केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. या चेंडूवर मात्र एकच धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल 11 धावा धाबालकावर. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता. त्या घर बसल्या आनंद घेत असलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल आणि आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, इथे व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय जितूबाई पाटील स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत सुस्वागतम. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. इथे मात्र दुसरं षटक मार्ग आपल्याला पाहायला मिळेल मनीष कडू या गोलंदाजाचं. पहिल्या गोलंदाजानं मात्र सर्वेश या गोलंदाजानं आपली कामगिरी मात्र चोख बजावली. आपल्या गोलंदाजी धार मात्र या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. दुसरं षटक मनीष याचं, इथे मात्र मोठे फटके येत नाहीये. ते फटके कधी येतील? इथे मात्र पाहायला गेला तर ऑफ साईडला चेंडूला ड्राईव्ह केलाय संदीप पाटील. स्ट्राईक एंडवर आपण पाहता मिसफील्ड सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावेच्या मदतीनं तिरंगा शिवकर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. 13 धावा तुम्ही धावलकर पाहत आहे. दुसरं षटक मार्गस्थ 4 षटकांचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 4 षटकामध्ये किती धावांचा डोंगर मात्र उभा केला जाईल या सामन्यामध्ये. अस्तित्वाची लढाई तुम्ही पाहताय. एका बाजूला तिरंगा शिवकर आणि दुसऱ्या बाजूला जावले असा सामना, बिग फाईट सामना तुमच्या भेटीला आलाय. दोन्ही संघांचा विचार केला तर उरण विभागामध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला केला जातोय, सर्वात ताकदवर संघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात आहे तोच प्रसाद गरजचा जावले संघ आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला या विभागामध्ये पनवेल तालुक्यामध्ये सर्वात ताकदीचा संघ कोण असेल तर तिरंगा शिवकर संघ. अशी बिग फाईट तुम्ही मैदानामध्ये पाहू शकता. गोलंदाज तयार मनीष कडू. इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू ग्लान्स केलाय. ऑन साईडला दिशा देण्याचं काम फक्त त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा एकदा 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी मात्र या ठिकाणी प्रयत्न होता, मात्र फैयाद या फलंदाजानं मात्र नकार दिला. तर चांगली फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. इथे मात्र रोखून ठेवले फलंदाजांना. दुसरं षटक आपण पाहतोय मनीष कडू याचा. मनीष कडू या गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. एक रायटी आणि एक लेफ्टी कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. तिरंगा शिवकर संघाच्या माध्यमातून सलामीची आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक आक्रमक फलंदाज फैयाज. इथे पाहायला गेला गुडले स्पॉटवरनं आपण चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षकानं मात्र कुठली चूक केली नाहीये आणि इथे डॉट चेंडूची सांगता म्हणजे येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजानं आपल्या कर्णधाराचा विश्वास मात्र या ठिकाणी सार्थ ठरवलाय. म्हणजे मोठे फटके या ठिकाणी कधी येतील ही चर्चा आपण पाहू शकता. गोलंदाज पुन्हा एकदा मनीष, समोर फलंदाज आपण पाहतोय फैयाज. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला डीप लॉंग ऑन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे मिसफील्ड थोडी पाहायला मिळाली. मात्र या चेंडूवर पुन्हा एकदा एका धावेचं रूपांतर मात्र 2 धावेमध्ये करतायत आणि षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालं. दुसरं पाणी घेऊन जाते मैदानात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय तिरंगा शिवकर संघाची धावसंख्या आपण पाहतोय बिनगडी बाद असताना 16 धावा. अल्टी पल्टी होऊन मारतोय आप्या तो बसून शॉट. अल्टी पल्टी होऊन मारतोय आप्या तो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. 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 थँक्यू व्हेरी मच.
तर आपण या ठिकाणी पाहतोय जितू 11 जयमान क्रिकेट संघ नेरे, गावदेवी क्रिकेट संघ नेरे, प्राचीन ग्रुप, अष्टविनायक मित्र मंडळ व जयमान व्यायाम मंडळ नेरे यांच्या संयुक्त विद्यमानानं रंगणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय जितू दादा पाटील स्मृती ट्रॉफी 2021 वर्ष 6 आणि या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. इथे मात्र चित्तथरारक सामना तुम्हाला पाहायला मिळेल. दोन दिग्गज संघ आरपारची लढाई मात्र लढताना तुम्हाला पाहायला मिळतील. आपण आपली सुरुवात जर जिंकायच्या उद्देशानं केली तर हरण्याचा प्रश्नच उरत नाहीये. आणि इथे मात्र कुठला संघ हरणार? एका बाजूला जावली संघ तर दुसऱ्या बाजूला शिवकर संघ. शिवकर संघाची ताकद जर आपण पाहिली तर गोलंदाजी आपण पाहिली आहे. तशीच इथे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करावी लागेल. एका बाजूने मात्र संदीप पाटील अजूनही मैदानामध्ये उभा असेल. तिसरं षटक मार्गस्थ पंकज या गोलंदाजावर मात्र जबाबदारी टाकली आहे. चांगला चेंडू फेकला होता खोलवर टप्प्याचा. इथे मात्र संदीपला सुद्धा बीट करतोय हा गोलंदाज. म्हणजे पंकजचं सुद्धा कौतुक करावं लागेल. प्रत्येकी चेंडूवर मोठा फटका, षटकार चौकार ठोकण्याची ताकद या फलंदाजामध्ये आपण प्रत्येक सामन्यामध्ये पाहिली आहे. त्याच फलंदाजाला मात्र शांत बसवलं जात आहे. किती वेळ तुम्ही या मैदानामध्ये या खेळाडूला तुम्ही शांत बसवाल? कारण त्याच्या बॅटचं तोंड एक वेळ उघडलं तर निश्चित आपल्याला चौकार किंवा षटकार पाहायला मिळतील. परत ती संधी या वेळेला कधी येईल? गोलंदाज तयार पंकज. फुलटॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू. मात्र अशा चेंडूला मात्र संदीप पाटील सोडणार नाहीये. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय. संदीप पाटील याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. DJ Aman. महसूस हुआ है लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक. थँक्यू. इथे मात्र आपण पाहतो संदीपच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बरीच वेळ त्यानं या षटकारासाठी वाट पाहिली होती. अखेर तो षटकार आपल्याला पाहायला मिळाला. संदीप पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर. पुन्हा एकदा मोठा फटका, तडाखा बॅट मधून निघालेला दुसरा षटकार. थँक्यू व्हेरी मच. आणि इथे आपण पाहतोय या ठिकाणी संदीप पाटील आक्रमक बनलाय. बराच वेळ शांत बसला होता संदीप पाटील. मात्र त्याच्या भात्यातून मात्र इथे अस्त्र काढताना आपल्याला पाहायला मिळतात. एकेरी किल्ला लढवताना आपण पाहतोय त्याला सलामीला गेलाय. चांगली कामगिरी. 28 धावा. तिरंगा शिवकर संघाच्या ताकदीचा फटका आपण पाहतोय. गॅप मध्ये ढकलण्याचा जरूर प्रयत्न केला होता. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. चितेच्या चपलाईने मात्र त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात. आणि या 2 धावेच्या मदतीनं तिरंगा शिवकर संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण धावसंख्या बिनगडी बाद असताना 30 धावा धावफलकावर. आमचे गुणलेखक मित्र रोहन पाटील आम्हाला सांगतात की बॅक टू बॅक 2 षटकार संदीप पाटीलच्या बॅट मधून आपण पाहिले होते. त्यानंतर मात्र शांत बसवण्याचं काम पंकज या गोलंदाजानं केलंय. इथे मात्र मोठा फटका येईल का ही चर्चा आपल्याला पाहायला मिळते. संदीप पाटील आक्रमक बनलाय. ज्यांना 2 षटकारांच्या मदतीने मैदानामध्ये तल टोकून असेल. या फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर तुम्हाला दाखल करावं लागेल. इथे मात्र चांगला कार्पेटच्या साहाय्याने डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. 1 धावा दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न सुद्धा झालाय. आणि 2 धावा. तालमेल पहा 2 फलंदाज फैयाज आणि संदीपच्या माध्यमातून. तर याच दरम्यान ज्यांचं आगमन झालंय ते आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार आणि त्यानंतर कोलवडीच्या पोलीस पाटील आदरणीय प्रमोद आगलावे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं इथे आगमन झाले. तर आम्ही आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय रायगड जिल्हा युवक काँग्रेस कोलवाडीचे सचिव आदरणीय विलास शेठ शंकर धरे साहेब, आमचे जितू दादांचे मामा, त्यांचं आगमन झाले. आणि त्यांच्या माध्यमातून विलास शेठ शंकर धरे त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण सन्मान चिन्ह आम्हाला स्पॉन्सर झाले. तर आलेल्या सर्व पाहुण्यांच्या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावर. थँक्यू व्हेरी मच. आलेल्या सर्व पाहुण्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. सुस्वागतम. स्वर्गीय जितूबाई पाटील स्मृती ट्रॉफी 2021 च्या पर्वामध्ये सर्वांचं स्वागत असेल. आमच्या ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे आपण उठायचे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 धावा धावलकार. पाणी घेऊन जायचे मैदानामध्ये. आमच्या ब्लॅक स्क्रीनच्या
जे समोर प्रेक्षक बसले त्यांना प्रेमाची विनंती आहे मित्रांनो, आपण तिथून उठायचंय, सहकार्य करा. स्पर्धा आपली जे असं समजा आपण. आणि आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहायला गेलं 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तिरंगा शिवकर संघानं पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 33 धावा जमवल्या. तुम्ही या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर आमचे प्रमुख पाहुणे पाहू शकता, ज्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. आणि 3 षटकं मात्र या ठिकाणी समाप्त. 3 षटकामध्ये 11ची सरासरी मात्र आपण राखताना पाहायला मिळाली. तिरंगा शिवकर संघाला ज्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत होता, नाणेफेक जावले संघानं जिंकली होती आणि तिथून मात्र क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं तिरंगा शिवकर संघाला. 33 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहतोय. शेवटचं षटक आपल्याला शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी आपल्याला पाहायला मिळेल का? साहिल नाईक हा गोलंदाज आपण पाहतोय. अंतिम षटक घेऊन आलाय. या अंतिम षटकामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय तर निश्चितच ज्यांचं आगमन झालंय ते आमचे विजयलक्ष्मी केबल इंटरनेट सर्व्हिसचे आदर प्रोप्रायटर आदरणीय निलेशजी पाटील आणि त्यांच्या समवेत आपण धीरज इंटरनेट सर्व्हिस सुमरोलीचे आदरणीय धीरज कनेरे यांना सुद्धा मी विनंती करेन यायचं आपण मंचावरती. आपला मी G211 स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये जर्मन क्रिकेट संघ नेरे संघातर्फे सहर्ष स्वागत करतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. थँक्यू व्हेरी मच. इथे मात्र आपण पाहतोय ज्यानं 24 धावांची बहारदार खेळी केली, संघाला अडचणीतून बाहेर काढलं होतं, तो फलंदाज संदीप पाटील मात्र मैदानाच्या बाहेर दाखल झालाय. पहिला मोठा हादरा 440चा झटका मात्र या ठिकाणी लागलाय तिरंगा शिवकर संघाला. संदीप पाटील याच्या खेळीचा अंत होतोय, ज्यानं 24 धावा बनवल्या होत्या. इथे पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, तिसऱ्या षटकामध्ये मात्र धावा बोलला मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो प्रेम गायकवाड, संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते असा प्रेम गायकवाड आपण पाहतोय. गोलंदाज तयार असेल साहिल नाईक. इथे पाहायला गेला ऑफस्टिकवर चेंडू ठेवला जातोय. पंचाच्या माध्यमातून असं वाटलं की हा चेंडू अवांतर घोषित करतील. लाईन आणि लेंथ जर पाहिली तर सुरेख अशी लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे कमबॅक करण्याचं काम या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर आलेली सक्सेस या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संदीप पाटील इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑप्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू आपण पाहिला, अवांतर चेंडू घोषित केलाय. फलंदाज मात्र या ठिकाणी फैयाजला मैदानाच्या बाहेर दाखल व्हावं लागेल. दुसरा आधार मिळतोय तिरंगा शिवकर संघाला. एकूण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर. थँक्यू सो मच. तर आमच्या मंचावरती उपस्थित सर्व आमचे सन्माननीय पाहुणे ज्यांच्या नावाने ही क्रिकेटची स्पर्धा आणि ज्यांना आम्ही खूप मिस करतोय, या स्पर्धेमध्ये जितेंद्र पाटील यांचे मामा आदरणीय विलासशेठ शंकर दरे कोलवाडी त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल. आमचे प्रमोद जागले पोलीस पाटील कोलवाडी आणि ते याच दरम्यान आणि त्यानंतर विजयलक्ष्मी केबल इंटरनेट सर्व्हिसचे निलेशजी पाटील आमच्या समवेत आहेत. सर्वांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा जाऊया मैदानावर. आणि याच थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय ज्या खेळाडूची आपण चर्चा करतो प्रेम गायकवाड, सर्वात घातक फलंदाज, शिवकर संघाचा मास्टर माइंड कर्णधार याला म्हटलं जाते असा प्रेम गायकवाड. प्रेम गायकवाडच्या बॅट मधून मात्र एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जसं पाहिलं की ऑफस्टिकवर चेंडू येतोय, मात्र बॅकफुटवर गेला, चेंडूला मात्र पंच करण्याचं काम केलंय आणि इथे तुमच्या स्कोर कार्डावर धावा मात्र मिळत आहेत. तुम्हाला एकूण धावसंख्या आपण पाहतोय 40 धावा. 40 धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कस साहिल यानं पहिलं काही चेंडू चांगले फेकले होते, त्यानंतर मात्र इथे प्रेम आक्रमक बनतोय. दुसऱ्या बाजूने पाहायला गेलं तर मयूर मात्र त्याला चांगली साथ देतोय. डीजे
थँक्यू. इथे मात्र अंतिम आणि शेवटचं षटक आपण पाहतोय. साहिल नाईक या गोलंदाजाचं आक्रमक बनलाय प्रेम गायकवाड, जो पाहायला गेला तर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी गेला होता. संघ इथून अडचणीत सापडला होता. धावसंख्येचा विचार केला 40 धावसंख्या जाऊन पोहोचले. विचार केला 40 धावावर चांगला फटका. ऑन साईडला मात्र त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक तैनात होते. चुकी घडली आहे त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. मात्र त्याचा बेनिफिट उचलला या फलंदाजानं. या चेंडूवर मात्र 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण आपण पाहतोय 2 गडी बाद असताना 42 धावा. इथे टार्गेट सेट करावा लागेल मैदानामध्ये. उर्वरित 2 चेंडू असतील. या 2 चेंडूवर इथे मात्र खराब चेंडू, भीमर चेंडू ज्याला घोषित केलाय आमचे पंच नितीन पाटील यांना तुम्ही पाहताय. आणि या चेंडूवर मात्र पाहायला गेला तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि फलंदाज रनआउटची शिकार बनलाय. रनआउटची शिकार मात्र या ठिकाणी बनलाय. 9 चेंडू आहे. खराब चेंडू ज्याला म्हटलं जातं भीमर चेंडू. आणि पुढचा चेंडू पाहायला गेला तर मयूरला मात्र मैदानाच्या बाहेर. तिसरा हादरा मात्र मिळतोय फलंदाजी करणाऱ्या तिरंगा शिवकर संघाला. पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला, पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला, पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला, पाणी पडतंय घर आणि किनाऱ्याला. थँक्यू. तर इथे आपण पाहतोय एक भीमर चेंडू फेकला होता. गोलंदाजांना काय गरज होती. षटक मात्र चांगलं हाताळलं होतं या गोलंदाजांना. मात्र या भीमर चेंडूवर आपण पाहिल्या होत्या धावा आल्या होत्या. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा मात्र या ठिकाणी फ्रीटचा चेंडू असायला 44 धावा मात्र धावफलकावर फ्रीटचा चेंडू असेल. या फ्रीटचा फायदा उचलेल का प्रेम गायकवाड. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. त्या ठिकाणी पाहायला गेला तर बॅटची कडा घेऊन मात्र ऑफ साईडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. आणि इथे पुन्हा एकदा 1 धाव मात्र मिळेल. आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय तुमच्या स्कोर कार्डवर, तुमच्या मोबाईलवर, साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून 45 धावा धावफलकावर 3 गडी बाद असताना तिरंगा शिवकर संघ अंतिम चेंडू घेऊन तयार असेल. गोलंदाज साहिल नाईक. इथे मात्र नवीन फलंदाज साईनाथ सर्वात आक्रमक. इथे मात्र या चेंडूवर मात्र तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न झालाय आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला. आणि फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय साईनाथला मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. तर एकूण धावा धावसंख्या फलकावर 47, 47 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 4 षटक आणि 48 धाव्यांची गरज. तर आमच्या मंचावर उपस्थित आमच्या आदरणीय पाहुण्या आणि आमच्या जितू दादा यांचे मामा आदरणीय विलास शेठ शंकर दर्या, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे सचिव विलास शेठ दरे कोलवाडी यांचं स्वागत करण्यासाठी मी तर निश्चितच त्यांच्या सहकारी आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी उपस्थिती आम्हाला दाखवली त्या कोलवाडीचे पोलीस पाटील आदरणीय श्री प्रमोद आगलेवे साहेब, त्यांचं इथे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आमचे शैलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हे काम नेहमी जितू दादा करायचा. मात्र तो त्याची आठवण मात्र आमच्या मनामध्ये नेहमीच राहील आणि जितू दादांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. तर प्रमोद आगलवे साहेब कोलवाडीचे पोलीस पाटील त्यांचे इथे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर दुसरे स्वागत आदरणीय कोलवाडीचे ग्रामस्थ आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी आपली उपस्थिती दाखवली ते आदरणीय श्री योगेश आगलवे साहेब यांचं सुद्धा इथे स्वागत केले जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च केला. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून G2 11 जय हनुमान नेरे संघातर्फे सहर्ष स्वागत. त्यांनी सुद्धा उपस्थिती या स्पर्धेमध्ये दाखवली आणि आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च केला. तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे. त्यानंतर आमचे आणखीन एक मान्यवर विजयलक्ष्मी केबल इंटरनेट सर्व्हिसचे प्रोप्रायटर आदरणीय निलेशजी पाटील साहेब आमच्या समवेत आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी विनंती करते शैलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा इथे स्वागत केले जाईल. मायेचे उपदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची जितू दादांची आठवण
एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं सुद्धा सहर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करते. त्यानंतर आमच्या दुसऱ्या अतिथी मान्यवर धीरज इंटरनेट सर्व्हिसचे प्रोप्रायटर उमरोलीचे आमचे मित्र धीरज कनेरे त्यांचं सुद्धा स्वागत करण्यासाठी मी विनंती करते. आमच्या शैलेश दादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सुद्धा आदर सत्कार, त्यांचा सुद्धा मान सन्मान या स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लाभलेली उपस्थिती त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करते. तर आलेल्या सर्व मान्यवरांचे तर त्यानंतर आमचे आणखीन मान्यवर उद्धव नाईक साहेब कोलवाडी त्यांचं सुद्धा इथे स्वागत केले जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांनी आपली उपस्थिती या स्पर्धेला दिली, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करते. या स्पर्धेच्या माध्यमातून मंचावर उपस्थित असणारे आमचे सर्व अतिथी मान्यवर आपण पाहते. आमचे जनार्दन बोपी साहेब असतील, निलेशजी पाटील साहेब, त्यानंतर आमच्या मंचावरती उपस्थित आमच्या 40+ जबरदस्त खेळाडू आणि निश्चितच त्यांचं नेहमीच योगदान जेव्हा मैदानावर इलेक्ट्रिशियनची निश्चितच गरज असते तेव्हा त्यांचं योगदान आम्ही नक्कीच पाहतो. ते आमचे संतोषजी पांचाळ आमच्या संवेद आहेत, त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान आणि G211 जवानमान नेरे संघावर असणार या ग्रामस्थांचं प्रचंड प्रेम इथे आपल्याला पाहायला मिळतं. जोरदार टाळ्याने सर्व पाहुण्यांचे आपण स्वागत करायचे आणि आपण जाणार आहोत मैदानाकडे. तर मी विनंती करेन ग्रुप बी चा सुपर 8 चा सामना गावदेवी आंबिवली आणि G211 जर्मन नेरे या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. तर आलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया आपण मैदानाकडे. जिंकण्यासाठी 48 धाब्यांची गरज. पहिला चेंडू तर निश्चितच याच दरम्यान या स्पर्धेसाठी निलेश शेठ पाटील विजयलक्ष्मी केबल इंटरनेट सर्व्हिस नेरे, त्यानंतर धीरज कनेरे धीरज इंटरनेट सर्व्हिस उमरोली आणि मंगलमूर्ती केबल नेटचे प्रोप्रायटर केशर पाटील खोपरोली यांच्याकडून तब्बल या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले. तर त्यांचं सुद्धा आम्ही G211 जवानमान नेरे संघातर्फे सहर्ष स्वागत. आणि याच दरम्यान मोठा मासा गळायला लागतोय आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. दुसऱ्या चेंडूवरती प्रसाद गरत नावाचा मोठा मासा गळायला लागला आणि पहिली सफलता तिरंगा शिवकर संघाला. छत्रपती शिवाजी महाराज. थैंक यू सो मच. तो यहाँ पर आए सभी मेहमानों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है दोस्तों. 48 रनों का टारगेट और यहाँ से पहली 2 गेंदों के ऊपर एक सफलता. मयूर घरत कमाल की गेंदबाजी. यह गेंद बाउंसर ट्राई की, सरप्राइज किया, आश्चर्यचकित किया इस बार बल्लेबाज को. डॉट गेंद की समाप्ति होती भी बल्लेबाज हम देख सकते हैं स्ट्राइकर एंड के ऊपर विनायक कडू, उनका साथ निभा खुद कप्तान मनीष कडू मैदान के अंदर. 48 का टारगेट है लेकिन तिरंगा शिवकर क्रिकेट टीम आपको मौके देगी नहीं जीतने के. आसानी से लड़ने वाली टीम है. ग्रुप ए का ये सुपर 8 का मुकाबला तिरंगा शिवकर और नीलेश 11 जावले के बीच में. 48 का टारगेट जावले के सामने. अगली गेंद
ये काफी ज्यादा बाउंस भी थी गेंदबाजी। पहला रन स्कोर कार्ड के ऊपर लगता है, रन कैसे भी आए रन आना जरूरी है। एक रन स्कोर कार्ड के ऊपर, एक विकेट के नुकसान के ऊपर बड़ी सफलता हाथ लगी थी। जिस खिलाड़ी ने 2020-21 में लगभग 1000 से ज्यादा रन बनाए, प्रसाद गरत और मैन इन फॉर्म खिलाड़ी है। इस मुकाबले में, इस टूर्नामेंट में हमने देखा था पहले दिन उस खिलाड़ी की जादूगरी बल्लेबाजी से उन्होंने कमाल का प्रदर्शन किया था। दोनों मुकाबले बल्लेबाजी के दम पर जीते थे और यहां तक का सफर दे गया, लेकिन इस बार खाता नहीं खोल पाए। अगली गेंद ओवर द विकेट, बल्ले का बाहरी किनारा, पूछ नहीं पाए खिलाड़ी, कैरी नहीं करी गेंद ने, लेकिन यहां से जरूर मिलेगा एक सिंगल। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। क्या कमाल की जादूगरी, सारे खिलाड़ी एक साथ हो रहे, इसका मतलब है कि मुकाबला जीतना चाहते हैं। सभी खिलाड़ी इन्वॉल्व है, सभी खिलाड़ी मुकाबले में अपनी जान झोंक देना चाहते हैं। शारीरिक भाषा, बॉडी लैंग्वेज खिलाड़ियों की हम देखेंगे, उत्साहित खिलाड़ी है और सही नई ऊर्जा के साथ मैदान के अंदर उतरे। कल के दिन इसी हमने मुकाबले में नेरे क्रिकेट टीम के खिलाड़ियों को देखा था, सभी का योगदान था और अंतिम क्षणों में मुकाबला पलटा और मुकाबला अपने नाम किया था। यहां पर हम देख सकते हैं पहली 4 गेंदें बाजी नाम रही है मयूर गरत के, जिन्होंने पहली 4 गेंदों में 2 रन खर्च करे और एक सफलता, जिसमें प्रसाद गरत नाम का बड़ा विकेट शामिल था। 5वीं गेंद देकर गेंदबाज तैयार। यहां पर गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी यहां से पूछ नहीं पाएगा। तब तक दूसरे रन के लिए पलट चुके थे खुद कप्तान मनीष कड़ुम मैदान के अंदर। यकीनन हम देख सकते हैं 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ती हुई 4 रन स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान के ऊपर हम यकीनन देख सकते हैं। जबरदस्त मुकाबला यहां पर खेला जा रहा है। सुपर 8 की लड़ाई, कौन जीतेगा यहां से बाजी। 48 का टारगेट था, लगभग 12 की औसत मैदान के अंदर बरकरार रखनी है। क्या इस औसत को बरकरार रख पाएंगे, क्योंकि प्रसाद के आउट हो जाने के बाद वो क्या मौका मिलेगा। पहली ओवर में प्रेशर में नजर आ रही है बल्लेबाजी स्ट्राइक रन के ऊपर मनीष कड़ू और मयूर घरत की। यह अंतिम गेंद लेकर ओवर द विकेट से बाहर के खिलाड़ी के लिए तीनों स्टंप दिखाकर बल्लेबाजी चलती हुई, लेकिन क्या यहां से अच्छी बल्लेबाजी कर पाएंगे। लास्ट बॉल, शॉर्ट पिच थी, गैप में गेंद जरूर गई है। पीछे खिलाड़ी जब तक पहुंच पाता, हल्की से मिसफील्ड, दूसरे के लिए पलट चुके हैं। क्या तीसरे की कोशिश होगी। मनीष कड़ू ने इरादा जरूर किया था लेकिन मना किया विनायक ने। तो पहले ओवर की यहां से समाप्ति होती हुई और पहले ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या टोटल 6 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। तो बच्ची भी 18 गेंदे और जीतने के लिए जरूरत होगी यहां से 42 की आवश्यकता। तो इस बीच टॉस होगा, गांवदेवी अंबिवली और उनके खिलाफ होगी। यहां से हम देख सकते हैं जीतू 11 जनमान नेरी क्रिकेट टीम। तो टॉस करने के लिए हम आमंत्रित करेंगे, तो बिल्कुल हमारे जीतू दादा के मामा विलास शेठ दरे, इनके शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा। हम देखेंगे रायगढ़ जिला युवा कांग्रेस के सचिव आदरणीय विलास शेठ दरे, जो हमारे कोलवाड़ी से, जो हमारे जीतू दादा के मामा है, उनके शुभ हाथों से यहाँ पर टॉस होगा। दोनों कप्तान सुशांत गायकर नेरे क्रिकेट टीम के कप्तान और नितिन पाटिल अंबिवली टीम के कप्तान। गांवदेवी अंबिवली और जीतू 11 नेरे के बीच में यह मुकाबला। और यहां पर टॉस का बॉस, इट इज अ हेड। तो नेरी क्रिकेट टीम ने यहां से टॉस जीता है। जरूर दोनों टीम को यहां से ढेर सारी शुभकामनाएं। पहली गेंद वाइड आई थी, यह गेंद तकनीक का भरपूर इस्तेमाल, गेंद रुकेगी नहीं, गेंद सीमा रेखा पर। अपना बजा। मैंने देखा तूने देखा, मैंने देखा तूने देखा, किसने देखा मुझसे देखा, तूने देखा, मैंने देखा तूने देखा, किसने देखा मुझसे देखा, Akash थैंक यू सो मच। इस साल 2021 की बात करेंगे तो सभी टीमें जीतना चाहती है। बड़ा धमाका होगा नया साल में, जीत कर रहेंगे बाजी इस हार में। क्या हर हाल में बाजी यहां पर जीतेंगे। कट करना चाहते थे इस गेंद को, यहां पर हम देख सकते हैं गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं, और यहां से हम देख सकते हैं डॉट गेंद की समाप्ति होती हुई। ग्यारह रन स्कोर कार्ड के ऊपर प्रेम गायकवाड़ की ये गेंद
आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. तो बत्ता करतो फुल पॉवरफुल. थैंक यू सो मच. जिंदगी मिली है कुछ खास करो, आपको जीतने से कोई रोक नहीं सकता. बड़ी सफलता के लिए बड़ा प्रयास करो, और बड़ा प्रयास यहाँ पर किया था. जैसे ही छोटी गेंद निकली, छोटी गेंद खोटी गेंद, और इस पर बड़ा स्ट्रोक और खरा स्ट्रोक निकला. गेंद सीमा पर छक्का. अब समीकरण बचेगा. जीतने के लिए अभी भी 31 रनों की जरूरत है. आने वाली गेंदें 15 और जीतने के लिए 31. 31 रनों की आवश्यकता. प्रेम गायकवाड़ एक बार फिर से तैयार. राउंड द विकेट से ये गेंद जोरदार अपील करी गई. इंपैक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. डायरेक्ट हिट की कोशिश नहीं करी वहां पर. फैयाज वहां पर मौजूद थे. लेग बाय से 1 रन मिलता हुआ हमारे अंपायर नितिन पाटिल कोपरोली हमें जानकारी देते हुए कि सिर्फ यहां से 1 रन मिलेगा लेग बाइज का. जहां से डर खत्म होता है दोस्तों, वहीं से जीत शुरू होती है. डर को खत्म करना होगा, क्योंकि डरना मना है बीच मैदान के अंदर. क्योंकि इतिहास जिनके पूरे होते हैं, ख्वाब उन्हीं के पूरे होते हैं. यहाँ पर यकीनन अच्छा इतिहास नहीं है इस मुकाबले में यदि बात करेंगे अब तक जावले क्रिकेट टीम का, लेकिन यहां से इतिहास क्या रच पाएंगे. जबरदस्त मुकाबला. छोटी सी जिंदगी में गुरूर कम होना चाहिए. एवरीथिंग इज पॉसिबल, बस सोच में दम होना चाहिए. लेकिन सोच में कुछ अलग दम है. यहां से प्रेम गायकवाड़. गेंद ज्यादा घूमी, इसका प्रयास था और इसका नतीजा था कि यह गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती भी दो, लेकिन बाजी कौन जीतेगा. जिंदगी खेलती भी उसी के साथ है दोस्तों जो खिलाड़ी बेहतरीन हो. कौन सा खिलाड़ी यहां से बेहतरीन होगा, कौन निखर कर आएगा, क्योंकि निखरने के लिए बिखरना भी बेहद जरूरी होता है. गेंदबाज तैयार. यहां से 14 गेंदें बचेगी जीतने के लिए. 29 रनों का टारगेट. तिरंगा शुकर और नीलेश स्पोर्ट्स जावले. यॉर्कर. क्या कमाल की गेंदबाजी. जिस तरीके से कहते हैं ना कि वाटर के बिना हम जी नहीं सकते, स्कूटर के बिना कहीं जा नहीं सकते, और हाल अब ऐसा हो गया है क्रिकेट में यारो कि यॉर्कर के बिना विकेट झटक नहीं सकते. और यॉर्कर का प्रयास किया था. बल्लेबाज हमेशा 2 चीजों की इज्जत करते थे. पहले थे तेंदुलकर, अब है यॉर्कर. और यॉर्कर का यहां से वार करते हुए प्रेम गायकवाड़. सामने मनीष कडू टीम के कप्तान है. राउंड द विकेट. अच्छा स्ट्रोक. बचेगी 12 गेंदें और जीतने के लिए 25 रनों की जरूरत. मुझे प्यार हुआ अल्लाह मियां. मुझे प्यार हुआ अल्लाह मियां. मुझे प्यार हुआ अल्लाह मियां. हरी बरसात में इकरार हुआ अल्लाह मियां. मुझे प्यार हुआ. थैंक यू. जिस तरीके से कहते हैं ना कि जब पैसा पास होगा जिंदगी आराम से कटेगी, जब पैसा पास होगा सुंदर संस्कारी लड़की भी आराम से पटेगी. इसलिए पहले पैसे कमाओ, बाद में लड़की पटाओ. मैदान के अंदर हम यकीनन जाएंगे दोस्तों. मुकाबला जारी रहेगा. आने वाली गेंदें 12 और जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता. माझे गावाचा मनोहर पाटील फेमस आहे. थैंक यू सो मच डीजे साजन, डीजे सतीश. मैदान के अंदर हम यकीनन लौटेंगे दोस्तों. यहाँ से 12 गेंदे और 25 की आवश्यकता. और यहाँ पर हम देख सकते हैं हमारे अजीज दोस्त, और जिनके माध्यम से हमें कई सारे मौके मिले कमेंट्री की दुनिया में, हमारे अजीज दोस्त सागर मांडवकर. और जहां से हमने कमेंट्री की शुरुआत की थी वो यही टीम थी जहां से जर्मन क्रिकेट टीम नेरे. इनके माध्यम से मैं पहली मर्तबा कमेंट्री करने का गांव के बाहर मौका मिला था, और वहीं से वो दौर शुरू हुआ था. तो सभी का एक बार फिर से शुक्रिया. मैदान के अंदर हम यकीनन लौट चलेंगे. 23 रन स्कोर कार्ड के ऊपर. आने वाली गेंदें 12 और जीतने के लिए जरूरत है यहां से 25 की आवश्यकता. गेंदबाज तैयार. यहां से हम यकीनन देख सकते हैं रिवर्स खेलने की कोशिश. यहां पर हम देखेंगे डॉट गेंद की समाप्ति होती हुई. मैन ऑफ द सीरीज के लिए इस मुकाबले में, इस टूर्नामेंट में यकीनन स्पोर्ट्स साइकिल जो हमें स्पॉन्सर करी थी किरण शेठ राजराम पाटिल इनके माध्यम से, और उस साइकिल को एंजॉय करते हुए, साइकिलिंग करते हुए हमारे अनेरे क्रिकेट टीम के जबरदस्त खिलाड़ी परेश दादा मस्कर हम देख सकते हैं. गेंदबाज एक बार फिर से तैयार. आने वाली गेंदें बचेगी अब 11 गेंदें और जीतने के लिए 25 रनों का टारगेट. ये स्ट्रोक गैप में गेंद जाएगी. संदेश पाटिल काफी ऊंचे कद के खिलाड़ी है. थ्रो अच्छा नहीं आया, लेकिन फिर भी यहां से रन मिलेगा. केवल सिंगल. क्या कमाल की फील्डिंग का नजारा यहां से हम देख सकते हैं. याद रखना, जिंदगी हर एक लूजर को लेजेंड बनने का एक
10 गेंदे और जीतने के लिए 24 की आवश्यकता। कुछ नहीं मिलेगा अगर सही समय का वेट करोगे। जिंदगी बदलेगी, किस्मत बदलेगी जब तुम खुद को अपडेट करोगे। और यहाँ पर और ज्यादा मेहनत आपको यकीनन करनी होगी दोस्तों। जीत की बात करेंगे, जीतने के लिए 10 गेंदे और जीतने के लिए जरूरत है यहाँ से अभी भी 24 की आवश्यकता। 10 गेंदे 24 रन। स्ट्राइकर इनके ऊपर मनीष कडू, जिन्होंने 4 गेंदों में अब तक 8 की पारी के लिए। गेंदबाज तैयार राउंड विकेट से संदीप पाटिल। बैकफुट पर जाने की कोशिश थी, फ्रंट फुट के ऊपर बल्लेबाजी करनी होगी। रन मिलेगा केवल सिंगल। प्रसाद के आउट हो जाने के बाद साझेदारी तो पनपी है, लेकिन उसके बाद का सफर हमने देखा धीमी रफ्तार से बल्लेबाजी चलती हुई। और इससे प्रेशर बढ़ेगा, इससे दबाव बढ़ेगा, इससे जोखिम आपको उठाना होगा, इससे खतरों से आपको खेलना होगा, तभी इस मुकाबले में आप जीवित रह सकते हो। 9 गेंदें बचेगी जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता। मुकाबले में मजा क्या आ पाएगा? जबरदस्त मुकाबला, किस तरफ मुकाबला चलेगा, कौन सी टीम यहां से जीत जाएगी? खिलाड़ी तो कई है दोस्तों, लेकिन असली खेल अब कौन खेल पाएगा? क्रिकेट का नाटक अब शुरू हो चुका है। आने वाली 9 गेंदे जीतने के लिए 23 रनों की जरूरत। अच्छा स्ट्रोक, ताकत का दात खाऊनी असा फटका मारेला या फलंदाजानी षटकार मारेला या फलंदाजानी। थैंक यू सो मच। तो गुजारिश है यहाँ से जो खिलाड़ी हमारे मंच के ऊपर मौजूद है, बिल्कुल आवाज देना मना है दोस्तों। यहाँ से आपसे हम प्यार से गुजारिश करेंगे जावले क्रिकेट टीम के खिलाड़ियों से, चुपचाप से बैठ रहे हो दोस्तों। क्रिकेट में बिल्कुल मजा आएगा। 8 गेंदे जीतने के लिए 17 की आवश्यकता। यह गेंद जाएगी ऑफ स्टिक के बाद। पागल है, जिंदगी उसी की बनी है जो अपने सपनों के पीछे पागल है। और यहाँ के किन के सपने होंगे साकार और किन के सपने बिखर जाएंगे मैदान के अंदर। किसकी जीत होगी, किसकी हार होगी, यह बड़ा मुकाबला। एक गलती आप इस टूर्नामेंट से बाहर हो सकते हो। और यहाँ पर सुपर 4 का सफर कौन तय कर पाएगा? जबरदस्त लड़ाई, 16 रनों की जरूरत है आने वाली 8 गेंदों में। राउंड द विकेट संदीप, फुल टॉस, जीतने के लिए जरूरत है 16 रनों की जरूरत। चुकीला माफी नाही। तो बिल्कुल यहां से 16 की आवश्यकता। आने वाली 1 गेंदे बचेगी, 7 गेंदे। तो सुनहरा मौका होगा जब सेमीफाइनल के मुकाबले आएंगे, जिनके माध्यम से यहां पर ऑन दी स्पॉट्स यानी कि मैदान के अंदर ही हर एक चौके के लिए, हर एक छक्के के लिए आपको 100 रुपए का इनाम दिया जाएगा। और गेंदबाज के लिए जब बोल्ड आउट लेगा या फिर एलबीडब्ल्यू विकेट लेगा तब 100 रुपए का इनाम आपको ऑन दी स्पॉट तुरंत मिलेगा मैदान के अंदर। यह संकल्पना हमारे विजय दादा भालेकर इनके माध्यम से दी जाएगी और उनका भी हमें इंतजार रहेगा। कितने भी चौके छक्के लगाओ, 100 रुपए के इनाम जीतो और तुरंत आपको चौका लगाएंगे, तुरंत आपको 100 रुपए मिलेंगे। ये नई संकल्पना के साथ विजय दादा भालेकर वो मुकाबले होंगे सेमीफाइनल, 2 सेमीफाइनल, पहला सेमीफाइनल, दूसरा सेमीफाइनल और फाइनल के लिए वो कैश प्राइज आपको दिया जाएगा विजय दादा भालेकर इनके माध्यम से। तो मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों, 7 गेंदे और जीतने के लिए 16 का टारगेट। अच्छा स्ट्रोक खेला, जीतने के लिए 10 रनों की जरूरत। थैंक यू सो मच। 6 गेंदे और 10 की जरूरत है।
हमारी रानी, अपने दम पर लिखेंगे हम अपनी कहानी। कौन लिख पाएगा इस मुकाबले की जीत की कहानी? और यहाँ से हम सुनेंगे यकीनन 6 गेंदों में 10 का ये सफर चलेगा। 6 गेंदे और 10 की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला। किस्मत भी बादशाह उसी को बनाती है जो खुद कुछ करने का हुनर रखता हो। ये खासियत, ये कला, ये महारत आपके अंदर होनी चाहिए। रन बचाने के लिए कौन आएगा? मनीष कडू और राहुल खरत मैदान के अंदर हम देख सकते हैं। जो पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे थे मनीष की बात करेंगे। अब तक 5 गेंदों में 9 की पारी आई है, लेकिन यहां से राहुल की बात करेंगे। पहली गेंद के ऊपर छक्का दिखा है। हालात चाहे कैसे भी हो दोस्तों, धड़कनों में नशा जीत का होना चाहिए। और यहां से बात करेंगे आने वाली गेंदें बचेगी 6 गेंदे जीतने के लिए 10 रन की जरूरत। कौन जीतेगा बाजी? जबरदस्त मुकाबला। 6 गेंद और 10 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। कौन जीतेगा बाजी? जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं। गेंदबाज आएंगे इस बार संदेश पाटिल, ऊंचे लंबे कद के खिलाड़ी। और यहां पर जब भी गेंदबाजी करते हैं पाकिस्तान के सोहेल तनवीर की याद दिला देते हैं। क्या मुकाबला बचाएंगे? ये गेंद हमने देखी, जैसे हमने पहले ही कहा था कि बल्लेबाज इस खिलाड़ी को पिक नहीं कर पाते। ये खासियत है इस खिलाड़ी की। आने वाली 5 गेंदें और जीतने के लिए 10 रनों की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला चलता हुआ बीच मैदान के अंदर। तिरंगा शूकर या फिर नीले स्पोर्ट्स जावले, क्या होगा इस मुकाबले का हाल? हम दुनिया से अलग नहीं, हमारी दुनिया ही अलग है, ये बताना होगा। तो बिल्कुल गुजारिश करेंगे कि आइए आप हमारे मंच के ऊपर कुलवाड़ी का मेरे डॉक्टर साहब संतोष आगलाबे साहब, इनसे हम गुजारिश करेंगे कि आइए आप हमारे मंच के ऊपर। हम आपका दिल से स्वागत करते हैं। और ये गेंद आएगी वाइट। तो बिल्कुल अंपायर डिसीजन इज द फाइनल। बिल्कुल यहां से गुजारिश है, यकीनन ज्यादा ऊपर से गुजरने वाली गेंद वाइट करार दी जाती है और फिर आपको यहां से यकीनन रिव्यू नहीं है, रिव्यू नहीं मिलेगा। तो बिल्कुल यहां से अंपायर से आप बहस नहीं कर सकते हैं, तुरंत मुकाबला शुरू करना है। आप अच्छे खिलाड़ी हो दोस्तों, पूरी दुनिया आपको देख रही है। आप अच्छे खिलाड़ियों के, यंग खिलाड़ियों को आपका एक अच्छा चेहरा दिखाओ। आप अच्छे खिलाड़ी है। क्रिकेट इज द जेंटलमैन गेम। अंपायर डिसीजन इज द फाइनल। यह फाइनल कॉल है आयोजकों का। तो मुकाबला यहां से शुरू होगा। पहली गेंद आई थी डॉट, दूसरी गेंद वाइट। शुक्र टीम, मुकाबला आपको शुरू करना है दोस्तों। तो बिल्कुल वार्निंग भी होगी गेंदबाज को। संदेश पाटिल मुकाबले में बिल्कुल जान बाकी दोस्तों, किसी भी तरह मुकाबला जा सकता है। आने वाली गेंदें बचेगी यहां से 5 गेंदें जीतने के लिए 9 रन की जरूरत। तिरंगा शूकर या फिर नीले स्पोर्ट्स जावले, कौन जीतेगा बाजी? दूसरों को महंगा करोगे तो खुद सस्ते हो जाओगे। आने वाली गेंदें 5 और जीतने के लिए 9 रन की जरूरत। माइंडसेट हमेशा ऐसा रखना चाहिए, जो मुझे आता है वो मैं कर लूंगा और जो मुझे नहीं आता वो मैं सीख लूंगा। क्या सीखेंगे यहां से? आने वाली 5 गेंदें जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। संदेश पाटिल निकल चुके हैं। ये गेंद हमने देखी, स्ट्राइक लेने के चक्कर में चलते बने। डॉट गेंद की यहां से समाप्ति होती भी यकीनन देख सकते हो। ऊपर से विकेट भी गिरेगा। आने वाली गेंदें 4 और जीतने के लिए 9 रन की जरूरत। जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, तुझमें है दम तो मर्जी को वोट। जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, तुझमें है दम तो मर्जी को वोट। तो आने वाली गेंदें 4 और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। मुकाबला कहां पर खड़ा?
उतने कम है। अंतिम क्षणों में मुकाबला पहुंचता हुआ आने वाली गेंदें बचेगी 3 गेंदें और जीतने के लिए 9। कैसा रहेगा मुकाबला, कैसी रहेगी अगली चुनौती, क्या होगा इस मुकाबले का हाल। जबरदस्त मुकाबला चलता हुआ दोनों टीमों के बीच में, जबरदस्त लड़ाई, जबरदस्त संघर्ष में वातावरण यहाँ से हम देख सकते हैं। जबरदस्त मुकाबला, आने वाली 3 गेंदें और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। कौन जीतेगा बाजी, किसकी होगी जीत और किसकी होगी हार, क्या होगा इस मुकाबले का हाल, क्या होगा इस मुकाबले का अंजाम। 3 गेंदें 9। अच्छा स्ट्रोक, तो इसी बीच हमारे उप सरपंच आदरणीय दर्शन ठाकुर साहब यहाँ पर तशरीफ ला रहे हैं, तो उनका भी यहाँ पर तहे दिल से हम स्वागत करते हैं आन बान शान और शौकत से भरे टूर्नामेंट के माध्यम से। तो आइए साहब, आपका बेहद स्वागत है इस मुकाबले में। 2 गेंदें और जीतने के लिए 3 रन की जरूरत। तिरंगा शिवकर या फिर नीले स्पोर्ट्स जावले, खुद को मेहनत में ट्राई करो, हारने के बाद एक और ट्राई करो, मंजिल आपके कदम चूमेगी, बस अपना कॉन्फिडेंस लेवल हाई करो। लेकिन इस मुकाबले में किसका कॉन्फिडेंस बढ़ेगा और किसके लिए चुनौती आएगी। नेवर गिव अप, क्रिकेट में जैसे कहा जाता है, कभी भी हार मत मानो। अंतिम 2 गेंदें जीतने के लिए 3 रन की जरूरत। कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम में, सभी की दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला। यॉर्कर, ये क्या गेंद थी दोस्तों, जबरदस्त गेंदबाजी, जबरदस्त लाइन और लेंथ के साथ मुकाबला अपने पक्ष में झुकाया। 6 गेंदों में 10 का समीकरण था और वहां से मुकाबला अपने पक्ष में झुकाते हुए संदेश पाटिल। अब अंतिम 1 गेंद और जीतने के लिए 3 रन की जरूरत है। क्या मुकाबला यहां से भी बनेगा, क्या मुकाबले में बड़ा स्ट्रोक लगाने में कामयाब रहेंगे। सिक्का दोनों का होता है, हेड्स का भी और टेल का भी, पर वक्त सिर्फ उसका ऊपर कौन आएगा। अंतिम 1 गेंद और 3 की जरूरत है। कंपलसरी चेस, सिर्फ तालियां बजनी चाहिए दोस्तों इस गेम के लिए। आखिरी 1 गेंद 3 रन की जरूरत। संदेश पाटिल या फिर यहां से हम देखेंगे राहुल गरत, 1 गेंद 3 रन। और इस मुकाबले में झाल्या पत्त्या गुल